श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबर महास्वामीजींचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना त्यांच्या महासमाधीचं वर्णन आणि महासमाधीनंतरही त्यांनी केलेल्या अपरिमित अशा लीला आपण श्रवण करतोय। देसाई नावाच्या भक्ताला रुद्रपुरीच्या दाखवूनच दिलं की तो ती काही वाही वार्ता कानावरती आल्यानंतर येतोय, तळमळीनं निघाला तर वाटेतच त्याला दर्शन दिलं आणि रामेश्वरला मी निघालोय, बाकीची मंडळी मागणं येत आहेत म्हणून सांगितलं। त्याला काय खरं काय खोटं कळेल आणि पुढे येऊन बघितलं तर हा अथांग जनसागर पाहिला जो शोकाकुल झालेला आहे। मग त्याच्या लक्षात आलं की ते लौकिक अर्थानं देह सोडून गेलेत, चैतन्य रूपानं आहेत असं आपण काल पाहिलं। इकडे हा जो दिवाकर नावाचा पुत्र आहे बघा, तोही अधिकारी आहे। ते जे अधिकारी पुत्र आहेत दिवाकर, ते पांडुरंगाच्या पुढे असताना स्नान करून आल्यानंतर तुळशी प्रसाद दिला होता, तो ओट्यात टाकला आणि पुढे ते दिसेनासे झाले पांडुरंगाच्या मूर्तीच्या ठिकाणी। आपले वडील दिसतायत प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मूर्तीच्या ठिकाणी, ते आता दिसेनासे झाले हे पाहिलं आणि दिवाकरांना अतिशय आश्चर्य वाटू लागलं। आपले पिता चिदंबर कुठे दिसेनासे झाले ते पाहिलं। पदरामध्ये तुळशी आणि शुभ्राक्षता फल पडलेलं होतं। चिदंबर झाले पांडुरंग रूप, दाविले स्वरूप एका चित्ते। दिवाकर मनामध्ये त्याच्या लक्षात आलं, एकदम वीज चमकावी तसं लक्षात आलं की पांडुरंगाच्या रूपामध्ये शिवरूप दिसलं, आपले शिवचिदंबर दिसले, पिताश्री दिसले। याचा अर्थ आपल्या वडिलांनी तिकडे समाधी तर घेतली नसेल ना। बघा, इकडे तर शिवचिदंबरांनी लौकिक अर्थाप्रमाणे समाधी स्थिती घेतलेली होती आणि ह्या सगळ्यानंतर मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे जरी समाधी घेऊन देह सोडलेला असला तरी सुद्धा लोकांच्या भक्तांच्या उद्धारार्थ त्यांचं जे कार्य होतं ते कुठेही बंद पडलं नव्हतं। उलट देह ही एक उपाधी होती, ती अडचण त्यांनी दूर केल्याप्रमाणे केली आणि केंगेरे क्षेत्री चिदंबरांची जागती ज्योत तेवत राहावी या पद्धतीनं ती तिथं आजही कायमस्वरूपी आहे। आपण काल ऐकलं की त्यांचे जे पुत्राधिक होते त्यांनी रामचंद्राचं मंदिर आणि औदुंबर त्याच्या मध्यभागी दहनास योग्य असं स्थान योजलं। चंदन अगरू वेगवेगळ्या पद्धतीनं चितार रचून चिदंबरांचा देह त्याच्यावरती ठेवला आणि श्रवताग्नीने संपूर्ण संस्कार करून अग्नी दिला। त्या ज्वाला भडकू लागल्या, त्या औदुंबराच्या पानांना लागूनही पाने सुकली नाहीत, उलट ती आणखीन सतेज अशी ती पानं दिसू लागली। मी काल बोलताना सांगितलं होतं की त्या ज्वाला म्हणजे पहा, जणू चिदंबरांच्या पित्याच्या दहनापासून उत्पन्न झालेल्या त्या औदुंबराच्या ज्वाला रूपाने चिदंबर भेटून पुन्हा पिता पुत्रांच्या भेटीचा जणू काही योग त्या औदुंबरांना आला होता, म्हणून ती पानं चमकत होती की काय असा अर्थ काढला तर वावगं ठरणार नाही। मार्तंड दीक्षिते तप होते केले, ऐसे फळक दिले शंकरांनी। त्या सर्व ब्राह्मणांनी ते कर्म आटपून आल्यानंतर, तिकडनं आल्यानंतर, इकडे घरी आल्यानंतर सगळ्यांनी त्या ब्राह्मणांनी स्नान केलं, शुचिर्भूत झाले सगळे। रात्री ब्राह्मण भोजनास बसले असता एक विप्र जो होतो, एक विप्र होता, एक ब्राह्मण होता, त्याच्या मनात अशी शंका आली की अरे, हे सूतकाच्या घरात आपण आलोय आणि सूतका असताना आपण हे अन्न खाणं बरं नव्हे, काय अपराध आहे बघा। शिवचिदंबरांसारखा दिव्य अवतार कार्य संपवल्यानंतर त्यांच्या घरात त्यांच्या देहावसानानंतर घरातला प्रसाद मिळतोय, प्रसाद म्हणून खायचं सोडून हे सूतकातलं अन्न मी कसं खायचं, त्या एका विप्राच्या मनामध्ये शंका निर्माण झाली। एवढ्यात त्याच्या पोटामध्ये व्यथा निर्माण झाली आणि त्यानं पश्चाताप दग्ध होऊन क्षमा याचना केल्यानंतर त्याची उदर व्यथा बंद झाली। इकडे दिवाकरांनी आक्रोश केला,
तो टाहो तो 3 दिवसांनी घरी येऊन बघतो तर त्याला ती जी शंका आली होती पंढरपूरला पांडुरंगाच्या मूर्तीत पाहिल्यानंतर ती खरी निघाली. अक्षरशः आक्रोश सुरू केला, मला सोडून जाऊ नका, मी आपल्याला सोडून आम्हाला सगळ्यांना सोडून तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून अडवून धरलं होतं मागच्या वेळेला मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला, परंतु तुम्ही मला पाठवलं तीर्थयात्रेला म्हणून मी पोहोचलो, इकडे आलो आणि मला न सांगता आपण देह त्याग करून गेलात. बाबा असं का केलं तुम्ही? दर्शन द्या मज विलंब न करा, प्राण चिदंबरा व्याकुळले. अक्षरशः त्या औदुंबराच्या ठिकाणी जिथे त्यांचा और्ध्वदेही कर्म झालं होतं तिथे ढसा ढसा रडायला लागले. तुम्ही जर आता मला दर्शन दिलं नाहीत ना, एकीकडे वडील हे नातं आहे आणि एकीकडे गुरु हे पण नातं आहे, देवस्वरूप पण मानतायत, ढसा ढसा रडायला लागले. तुम्ही जर आता मला दर्शन दिलं नाहीत ना तर मी आता माझा प्राण त्याग करीन म्हणून तिथे आपलं डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली. एवढ्यात तो आपलं शिर आपटणार, एवढ्यात भगवान शिव चिदंबर साक्षात प्रगट झाले. त्याचं सांत्वन केलं आणि म्हणतायत, वत्सा शोक करू नकोस, आमच्या वडिलांनी मी लौकिक अर्थानं देह ठेवलेला असला तरी कुठेही तुम्हाला सोडून जाणार नाही. वत्साची काळजी जशी गौमातेला असते तसं लेकराची चिंता मातेशी सतत, अशा पद्धतीने आमची लक्षच आहे तुमच्या सर्वांवर, काळजी करू नको. मी तुला काय सांगतोय ते ऐक. सुब्रमण्यम क्षेत्रात जा, जिथे तुझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तीर्थरूपाने जी उपासना केली होती, स्वयंप्रकाशेश्वर लिंग आहे ते इथे घेऊन ये आणि हे जे माझं स्थान आहे या ठिकाणी त्याची स्थापना कर. या रूपामध्ये मी भक्तांची सेवा स्वीकारून त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करीन. त्याप्रमाणे त्याला जे जे सांगण्यात आलं त्याप्रमाणे त्यानं सुब्रमण्यम क्षेत्रात जाऊन, मागे आपण ऐकलं असेल, थोडं स्मरत असेल आपल्याला की मार्तंड दीक्षितांनी सुब्रमण्यम क्षेत्रात जाऊन साधना केली होती स्वयंप्रकाशेश्वर लिंगाची. ते त्यांनी तिथे आणलं आणि पुष्कळ ब्राह्मण भोजन करवून, पुष्कळ नाना पद्धतीची व्यंजनं करून, वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण पक्वान्न जेवू घालून अतिशय मोठा असा सोहळा केला. चिदंबर महास्वामीजींचं ज्या ठिकाणी दहन झालं त्या जागी मोठं सुंदर असं देवालय बांधण्यात आलं. चिदंबर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सुब्रमण्यम क्षेत्रात जाऊन स्वयंप्रकाशेश्वर लिंगाची स्थापना त्या ठिकाणी केली. विधीपूर्वक पंचकुंड विधान करून त्यांना स्थापना केली आणि स्वभक्ताभिमानी प्रभू चिदंबर धावती सत्वर भक्त काजा. लक्षात घ्या, आजही आपण जर तिथं गेलात मुरगोडजवळ, आपण शिवचिदंबरांचं स्थान आहे, आपण त्यांच्या केंगरी या ठिकाणी जाऊन समाधीचं दर्शनही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्या ठिकाणी हे जे शिवचिदंबरांचं स्वयंप्रकाशेश्वर लिंग आहे तिथे जाऊन पूजा अर्चा करून आपली इच्छित कामना पूर्ण करू शकता. या निमित्तानं हा सर्व सांगण्याचा योग आला. आपण या दिव्य चरित्राचं स्मरण आजच्या दिवशी करूया आणि वाणीला इथे विराम देऊ. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.